नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कोल्हापूर शहरातील विविध जे काही मुख्य रस्ते असतील किंवा अंतर्गत रस्ते असतील हे 100 कोटीच्या निधीतून केली जात आहेत। चकाचक रस्ते केली जात आहेत। मात्र फुलेवाडी परिसरातील बोंद्रेनगर परिसरात जर आता एक आपण कॉलनीमध्ये आलेलो आहे आणि या कॉलनीमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी डर्ट ट्रॅक असल्याचा आपल्याला एक अनुभव वाहन चालवताना येत आहे। महापालिकेनं या ठिकाणी दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप या येथील स्थानिक नागरिकांनी केला। या नागरिकांनी केके न्यूजशी संपर्क साधला आणि या ठिकाणची जी काही परिस्थिती आहे ती आम्ही मांडणार आहोत असल्याची प्रतिक्रिया आमच्या समोर व्यक्त केल्या आणि त्या अनुषंगानेच मी आता या जय भारत कॉलनी परिसरामध्ये पोहोचलोय। या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। दादा नमस्कार, काय सांगाल आता या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती आहे? काही नाही, कोल्हापूर शहराचा 100 कोटी रस्त्यातून विकास होत असताना आज गंगाईलॉन ते सानेगुरुजी जाणारा हा 17 कोटीचा रस्ता, ह्या रस्त्याचं काम गेले 3 महिने झालं स्टार्ट झालं, खडी टाकली, तो कॉन्ट्रॅक्टर गायब झाला। परत ह्या रस्त्यासाठी आम्ही आयुक्त मॅडमना भेटायला गेलेलो, अतिरिक्त आयुक्त साहेबांची भेट झाली। आम्ही ते निवेदन दिलं, बाबा यात सिनियर सिटीजन असू देत, आता इथं आजूबाजूला शाळा आहेत, आजूबाजूला एक 13 कॉलनी आहेत ह्या रस्त्यावर ये जा करणाऱ्या, तर शाळा असल्या कारणाने लेडीज लोक असू देत किंवा सिनियर सिटीजन जर का मुलांना सोडायला आलेत किंवा ह्याच्यावर वर्दळ करत असताना खूप अपघात झालेत, पडलेत, अनेक लोकांना पाय मोडला आहे, अशी कंडिशन झाल्या। आम्ही त्याच्यासाठी आता भेटलो, सगळं झालं, निवेदन दिलं। कुठल्याही प्रकारे शासनानं म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेनं याच्यावर अजून कुठलीही ॲक्शन घ्यायला नाही आणि आम्ही सांगितले की भविष्यात नाही, आम्हाला या आठवड्यात हे झालं की मी येणाऱ्या ह्याच्यात आम्ही रस्ता रोको करणार आहे। बरं, खरं तर या ठिकाणी काही महिला आहेत, त्या महिलांना खरं तर या रस्त्यावरून सारखं जावं लागतंय आणि या भाजी मंडई पण या ठिकाणी जवळच आहे। त्या भाजी मंडईपर्यंत जाताना असताना किंवा कोणत्याही त्यांच्या कामानिमित्त जात असताना त्यांना काय नेमका त्रास सहन करावा लागतोय, कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल, तुम्ही या भागात रहिवासी आहात, काय आता तुम्हाला त्रास होतो या ठिकाणी? बरं, म्हणजे काम का बंद ठेवलं हे आम्हाला आधी कळायला पाहिजे। परत आणि म्हणजे लेडीजतून जातात, हे पाण्याचं पण खोदून ठेवलेलं 2 महिने झाले, म्हणजे सारख्या पाईप पण फुटायला ह्याच्यावरूनच 2 व्हीलर घेऊन जात आहेत, पण आम्हाला ते दुरुस्त करायला लागते सारखं। काय सांगतात? ह्या रोडवरून येताना आम्हाला चालता पण येत नाही, पाय घसरतात, गाड्यांचं भरपूर म्हणजे लोक पडलेले आहेत। काय वाटते तुम्हाला, काय त्रास होतोय आता या ठिकाणी? किती महिने झाले असं पडून आहे? आता हे वर्ष झालं बघा, हे आता खुंदकाप केलंय आणि इथं लहान लहान मुलांच्या शाळा आहेत, तिथं आता इथं क्लास चालू आहे। एवढी लहान मुलं म्हणजे 2 वर्षाची मुलं आहेत, मुलं बायकासनी न्यायला पण येत नाही ना। आणि आता आम्ही काय करायचं, रोज पायपा फुटते, मग रोज आम्ही दुरुस्त करायचं का? या रस्त्यावर एक चालता येत नाही आणि ही खडी कशाला म्हणून टाकले इथं? काय कामाची खडी टाकून नुसतं खडी टाकून इथं आता काही रस्ता तयार झालाय का? हे आमच्यात आता बघा इथं काय झाले परिस्थिती, जाता येत नाही, कशाला खडी टाकायची काय जरूर होती का? होतं ते पहिलं मग बरं होतं, आपलं पडायचं उठायचं। आता हे धड चालता पण मोटरसायकल तर मुली न्यायला सुद्धा येत नाही, 4 चाकी सुद्धा न्यायला येत नाही, घसरले बघा आता, हे घसरलेले आहेत आणि पडलेत लोक, काय करायचं इथं? आणि पाण्याचं खोदून ठेवले, आता हे रस्ता खोदून किती वेळा हे ज्यानं बुलडोजर गेलेला आहे, पायपा सगळे फुटले, आता 2-3 वेळा आम्ही दुरुस्त केलं, आम्ही स्वतः दुरुस्त करून त्याचे जरा मुजवलं या। खरं तर आपण या ठिकाणी माझ्या मागे पाहू शकता की बरोबर कॉलनीच्या जाणाऱ्या रस्त्यावरच हे अशा प्रकारचं खोदल्यामुळं या भागातील नागरिकांना ये जा करत असताना त्यांना त्रास सहन करावा लागतोय। त्याचबरोबर त्यांची वाहनं आत न्यायची कशी हा प्रश्न देखील त्यांना आता पडलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अनेक अपघात देखील होत असल्याचे त्यांनी आता सांगितलं। काकू, काय सांगाल तुम्हाला आता? काय तुम्ही महापालिका प्रशासनाला काय सांगाल तुम्ही? आम्हाला हा रोड आणि हे जे रोड चालू आहे हा व्यवस्थित झाला पाहिजे। बरं, ह्याच्यासाठी आम्ही रोड पूर्ण तयार झाला पाहिजे। हे बंद पडले ना, आम्हाला जाता बी येत नाही। आंदोलन आम्ही आंदोलन करणार, लवकर नाही आले तर यायला तर रस्ताच नाहीये, आम्हाला त्या ग्राउंड मधून यायला तर रात्रीचं लाईट नाहीये। तिकडून येताना तुम्ही बघायला पाहिजे, तुम्ही रात्रीचं तिकडून येताना ते सगळे लेडीज कसे येतात, जेंट्स आहेत, लहान मुलं आहेत, मग ते यायचं कसं आम्ही? काकू, तुम्ही या रस्त्यावरनं फिरताय का नाही? हो, फिरते की, पाय दुखतात ना रोज। आमचे मालक सुद्धा पडले बर 15 दिवसापूर्वी, आता तर ते बाहेर येतच नाहीत। वय त्यांचं 78 आहे, येत होते पण आता ते सुद्धा येत नाहीत, बंद झालं। म्हणजे घरातनं बाहेरच पडायचं बंद झालं? बंदच झाले आता, कारण ते पडलं ना एकदा।
काका तुम्ही काय सांगाल? आता या ठिकाणी तुम्ही एक नागरिक आहात, या ठिकाणी राहताय. आधीच्या रस्त्यामध्ये आत्ताच्या रस्त्यामध्ये हे रस्ते आता काम करायचं काम सुरू आहे. यानंतर एक चकाचक रस्ता होणार आहे असं म्हटलं जाते. काय वाटतंय तुम्हाला? आता ते बरेच दिवस झाले, ते चाले 3 महिने खडी पडलेली आहे. ही खडी विस्कळीत झालेली आहे. लोकांना चालणं सुद्धा मुश्किल होऊन बसले. आता वयस्कर लोक आम्ही इथे जे असतात ज्येष्ठ नागरिक त्यांना सुद्धा येत नाही, जायला इथून जाता सुद्धा येत नाही का वस्तू वगैरे आणायला. त्याच्याविषयी ते करत असतील पटकन करू देणार, ते आहे ती खडी बाजूला काढून आम्ही तिथे राखतो, नाही तर आम्ही आंदोलन करतो सगळीजण. याची आता पर्याय मला काय वाटतं, तुम्ही महापालिका प्रशासनाचे कोण अधिकारी येतात किंवा काय, तुम्ही महापालिकेला बोललाय काय ह्या गोष्टी? महापालिकेकडे आम्ही 8 दिवसापूर्वी एक अर्ज पण दिलेला, लेखी अर्ज सहाय्यक आयुक्तांना. आम्ही सर्वांनी जाऊन एक अर्ज पण दिला, त्याची पोच पण माझ्याकडे आहे. त्यांनी सांगितलं की 2 दिवसात आमचा माणूस येईल, सगळं बघून जाईल आणि काम परत चालू. कधी दिलं होतं तुम्ही? 27 तारखेला दिले आम्ही. 27 तारखेला सगळ्यांच्या कॉलनीतल्या सह्या घेतलेल्या आहेत, सगळं निवेदन दिले. 28 आज 30 30 तारीख 3 दिवस झाले, अजून कोणी आलेलं नाही. 3 महिने झाले फक्त रस्ता उकरून ठेवलाय. म्हणजे महानगरपालिकेत राहतोय आम्ही, काय कुठल्या खेड्यात राहतोय असं आम्हाला वाटायला लागलंय. सगळे कर आम्ही भरतोय, सगळे टॅक्सेस भरतोय, कुठलेही टॅक्स आमच्या कॉलनीचे कुणाचेही पेंडिंग नसतात. पण भागातला सगळा विकास होतोय, खरं आमच्या कॉलन्यांचा काहीही विकास झालेला नाहीये. किती कॉलनी आहेत तरी इथं? इथं जवळजवळ 13 गल्ल्या आहेत सगळ्या मिळून, पण काही विकास नाही. अगदी शहराच्या जवळ 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही राहतोय, पण काही विकास नाही आहे शहरात. शहराचे काय आहे ते पहिला सिटीतलं काम करा आणि मग हद्दवाढीचं बघा. पहिला तुम्हाला सिटीतलं काम होत नाही आहे, मग तुम्ही हद्दवाढ काय करणार? 30 वर्षापूर्वीची कॉलनी आहे आपली. ह्याच्यापूर्वी येणाऱ्या आमदार खासदारांना पण आम्ही निवेदन दिली, सगळं केलं जाऊन सगळ्यांनी, पण त्याची कुणीही दखल घेतलेली नाही. ह्याच्यापूर्वी 10 वर्ष झाली आम्ही निवेदनच द्यायला लागलोय. फक्त 10 वर्षानंतर वाटलं की रस्ता होईल, पण ते पण पेंडिंग पडलं. सर हे आता तुम्ही स्वतःच बघताय काय वर्स्ट कंडिशन आहे, आणि नंतर नाही का तुम्हाला पावसाळा सुरू झाला इथं चालायला नाही. आता ह्या लास्ट इयरला तर इथं पूर्ण तुम्ही जर बघितलं असता चिखल गोठा होते ना, तशी स्पर्धा. तर आम्हाला कसं प्रायव्हेट प्लॉटमधून कोणाकोणाचे जावं लागते. उद्या तेही जर वाट बंद आम्ही जायचं कसं तुम्ही सांगा? लहान मुलांना तरी जाता येत नाही, काही नाही. आता प्रत्येक जण आपापले वैयक्तिक प्लॉट बंद केला, आम्ही जाणार कसं तुम्हीच बघा कंडिशन. आणि काही करून आम्हाला नाही का ह्या एप्रिल एंडच्या आत करायला पाहिजे, नंतर पावसाळा सुरू झाला काहीच होणार नाही इथून. तर आपण पाहिलं की या भागातील जे काही 13 कॉलन्या आहेत, या 13 कॉलन्यातील नागरिकांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय की काय त्रास सहन करावा लागतोय. अनेक छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत, जखमी झाले आहेत. आता या काकूनी ज्याप्रमाणे सांगितले की या ठिकाणी त्यांचे जे 78 वयाचे त्यांचे पती आहेत, ते देखील आता त्यांचा अपघात झाल्यानंतर ते आता घरातून बाहेर देखील पडत नाही आहेत, कारण या रस्त्यावरून चालणं त्यांना मुश्किल झालेलं आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा महापालिका प्रशासनाने याकडं दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर महिलांनी स्वखर्चानं या ठिकाणी पाईपा ज्या सारख्या फुटत आहेत, पाईपलाईन स्वखर्चानं आम्ही करतोय, त्यामुळं संतप्त प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत. रास्ता रोकोचा इशारा देखील दिलेला आहे. वारंवार महापालिकेला हे आपण बघताय की महापालिकेला वारंवार त्यांनी सह्यांचं पत्र दिलेलं आहे आणि पाठपुरावा केलेला आहे, मात्र अद्यापही या ठिकाणी महापालिकेनं लक्ष दिलेलं नाही आहे. एखादा मोठा अपघात घडल्यावरच महापालिकेला जाग येणार का, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकरसह सद्दाम मलिक, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.